हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. पहिल्या 2 पार्टमध्ये आपण स्ट्रॉबेरी तोरण कसं विणायचं ते पाहिलं होतं. या पार्टमध्ये आपण या तोरणचे 3 पार्ट करणार आहोत. स्ट्रॉबेरी तोरणचे 3 पार्ट कसे विणायचे ते आपण पाहणार आहोत. 23 आपण स्ट्रॉबेरी विणले होते. त्याच्यावरती आपल्याला आता 7 असे 3 पार्ट विणायचे आहेत. 7 स्ट्रॉबेरीची लाईन विणायची, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर 1. हा झाला आपला पहिला पार्ट. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या पार्टसाठी 7 स्ट्रॉबेरी आपण जिथे विणले होत्या तिथं 1 स्ट्रॉबेरीचा गॅप सोडायचा आणि त्यानंतर 7 स्ट्रॉबेरी विणायचे. त्याच्यानंतर 5, 3 आणि 1. आणि तिसऱ्या पार्टसाठी आपल्याला 1 स्ट्रॉबेरीचा गॅप सोडायचा आहे आणि त्यानंतर 7, 5, 3 आणि 1 अशा पद्धतीने आपल्याला हे विणायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला स्ट्रॉबेरी विणायची आहे. स्ट्रॉबेरीच्या मधोमध आपल्याला दुसरी लाईन विणायला सुरुवात करायची आहे. व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही विणून घ्या. 4 खांब, 3 चेन, त्याच्यानंतर 8 खांब, 2 चेन आणि त्याच्यानंतर 16 खांब आणि 1 चेन आणि त्यानंतर ग्रीन कलरनी बॉर्डर आणि मधला जो पार्ट आहे तो कव्हर करायचा. काल ज्या पद्धतीने स्ट्रॉबेरी विणली होती त्याच पद्धतीने आपल्याला विणायची आहे, पण या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याचे 3 पार्ट करून विणायचं आहे. या तोरणचे आपल्याला 3 पार्ट करायचे आहेत. सात, 5, 3 आणि 1 अशा पद्धतीने आपल्याला 3 पार्ट विणून घ्यायचे आहेत. हे कसं विणायचं याची प्रोसेस जो व्हिडिओ आपण सेकंड अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये आहे. स्ट्रॉबेरी विणताना आधीच्या स्ट्रॉबेरीच्या मधोमध विणायची आहे. कडेला वगैरे घ्यायची नाहीये, त्यामुळे तोरण बिघडेल. असे इथे मी 7 वेळेस विणून घेतलेला आहे. 7 स्ट्रॉबेरीवर 7 वेळेस विणून घेतलेला आहे. याच्यावरच आपल्याला विणून घ्यायचं आहे. हे 4 झाले. याच्यावरती आपल्याला 8 खांब आणि 2 चेन अशा पद्धतीने विणायचं आहे. चार खांब, 3 चेन पहिल्या लाईनची ही प्रोसेस आहे. त्यानंतर दुसऱ्या लाईनसाठी 8 खांब, 2 चेन आणि तिसऱ्या लाईनसाठी 16 खांब आणि 1 चेन आणि त्याच्यानंतर ग्रीन कलरची बॉर्डर आणि मधला जो पार्ट आहे चेनवाला तो कसा कव्हर करायचा हे मी सांगितलेलं आहे सेकंड पार्टमध्ये. याच पद्धतीने सर्व विणून घ्यायचं आहे. इथे आपल्याला 16 खांब, 8 खांबावरती 16 खांब टाकून घ्यायचे आणि 1 चेन. ही तिसरी लाईन आहे आपली या स्ट्रॉबेरीची आणि फायनलला आपल्याला ग्रीन कलर बॉर्डर करून घ्यायची आहे. एक चेनचा गॅप आणि त्यानंतर दुसरी.
हे विणायचं डीपमध्ये मी सेकंड पार्टमध्ये सांगितलेलं आहे. हे जर समजलं नसेल तर तुम्ही सेकंड पार्ट पहा. इथेही मी डीपमध्येच सांगितलेलं आहे, पण सेकंड पार्ट नक्की पहा. तो पाहिल्याशिवाय हा पार्ट समजणार नाही आहे. हा गॅप कसा कवर करायचा तो पहा. इथे आपल्याला खांबा वगैरे टाकून घ्यायचा नाही, डायरेक्ट लोकर ओढून घ्यायची आहे आणि नंतर दुसऱ्या स्ट्रॉबेरीला बॉर्डर विणून घ्यायची आहे. जिथे आपण ग्रीन कलरची बॉर्डरची लोकर कट करून घेतो तिथूनच आपल्याला नंतर दुसऱ्या लाईनसाठी विणायला सुरुवात करायची असते. अधूनमधून कुठूनही विणायला सुरुवात करायची नाही. आता इथे आपल्याला ज्या बाजूच्या 2 स्ट्रॉबेरी आहेत त्या सोडून द्यायच्या आहेत आणि नंतर 5 स्ट्रॉबेरीसाठी विणायचं आहे. तर कडेच्या 2 सोडून द्यायच्या आणि मधल्या ज्या 5 आहेत त्याच्यावरती आपल्याला विणायचं आहे. फक्त बाजूचे 2 सोडत जायचं आणि शेवटी एक राहील. अशाच पद्धतीने विणायचं. 7ची लाईन झाल्यानंतर बाजूच्या 2 सोडून द्यायच्या, नंतर 5 राहतात. 5ची लाईन झाल्यानंतर बाजूच्या ज्या सोडून द्यायच्या 2 आणि नंतर 3 आणि शेवटी ज्या 3 लाईनमध्ये 2 सोडून द्यायच्या आणि एक राहते मध्ये ती विणून घ्यायची. याच पद्धतीने इथे 5 स्ट्रॉबेरी विणलेल्या आहेत, विणायला सुरुवात केलेली आहे. तिची पहिली लाईन आहे ही. याच्यावरती आपल्याला याच पद्धतीने विणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिसऱ्या पार्टलाही असंच विणायचं आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याच पद्धतीने आपल्याला हा पार्ट विणून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तिसरा पार्टही अशाच पद्धतीने विणायचा आहे. 3 1 आणि मध्ये 5. इथेही दुसरा पार्ट कंप्लीट झालेला आहे. या 2 पार्ट सारखाच आपल्याला तिसरा पार्टही विणून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने विणायचं आहे आणि त्यानंतर लटकन बसवून घ्यायचं आहे. आपले स्ट्रॉबेरी तोरण तयार होईल. लटकनसाठी तुम्ही लाकडी मणी ही यूज करू शकता. जे मोठे मोठे असतात लाकडी मणी ते लटकनसाठी यूज करा, ते सुंदर दिसतात. लोकरचं लटकन बनवायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक लाकडी मणी विणायचा. आता इथेही आपल्याला एक गॅप सोडायचा आहे आणि 7 स्ट्रॉबेरी, त्याच्यावर 5 आणि त्याच्यावरती 3 आणि त्याच्यावरती 1 अशा पद्धतीने विणायचं आहे. सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्स. समजलं नसेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. अशा पद्धतीने आपल्याला इथं स्ट्रॉबेरी तोरण विणायचं आहे. हे कंप्लीट झालेलं आहे. बाय.